क्राईम ब्रँचच्या टेबलवर एक फाईल आली आणि ती केस पाहून सगळे अधिकारी शॉक झाले. भोपाळच्या मध्यवस्तीत सापडलेला एक मृत्यूदेह, त्या शरीरावरचे वार आणि शरीरातून गायब असलेला एक अवयव. हे साधं हत्याकांड नव्हतं, यामागे लपलेली होती एक भयंकर अफवा, एक इंस्टाग्राम रील आणि करोडपती होण्याचं वेड लागलेली काही तरुण मुलं. एका 17 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव फक्त 100 रुपयासाठी गेला आणि त्यामागचं कारण ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले आणि सविस्तर हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 10 ऑगस्ट 2026 रोजी भोपाळ शहराच्या मध्यभागी असलेल्या छोट्या तलावाजवळ धोबी घाटाजवळ आजूबाजूच्या लोकांना काहीतरी कुजल्याचा वास येऊ लागला. काही वेळातच लोकांनी श्यामला हिल्स पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तिथं त्यांना एका मुलाचा अर्धवट कुजलेला मृत्यूदेह आढळला. त्याच्या पाठीवर, पोटावर आणि पायांवर जखमांचे वन होते. मृत्यूदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि रिपोर्टमधून हत्येची पुष्टी झाली. पण याच रिपोर्टमध्ये एक गोष्ट पोलिसांना अस्वस्थ करणारी होती. मृत्यूदेहाचे अंडकोश गायब होते. हे केवळ हत्या नसून यामागे काहीतरी वेगळंच षडयंत्र असल्याची जाणीव तपास पथकाला झाली. मृत्यूदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणं सोपं नव्हतं. पोलिसांनी फोटो आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि सोशल मीडियावर पाठवले, पण कोणीही पुढे आलं नाही. शेवटी नाईलाजाने मृत्यूदेह बेवारस म्हणून नोंदवून त्याचं दफन करण्यात आलं. मात्र 5 दिवसांनी 15 ऑगस्टला एक महिला रडत रडत श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात पोहोचली. तिचा मुलगा 6 ऑगस्ट पासून बेपत्ता होता. रोज मोती मशीद आणि इक्बाल मैदान परिसरात पेन आणि किचन विकणारा तिचा मुलगा त्या दिवसानंतर घरी परतलाच नव्हता. महिलेने मुलाचं वय, त्याच्या हातावरचा टॅटू याबद्दल सांगितलं आणि पोलिसांच्या डोक्यात लख प्रकाश पडला. काही दिवसांपूर्वी पुरलेल्या त्या बेवारस मृत्यूदेहाच्या हातावरही असाच टॅटू होता. पोलिसांनी महिलेला फोटो दाखवले आणि तिने एका क्षणात ओळखलं, तो तिचाच मुलगा रेहान होता. वडिलांच्या निधनानंतर आई सार्वजनिक स्वच्छतागृहात सफाई कामगार म्हणून काम करत होती आणि घरात हातभार लावण्यासाठी रेहान रस्त्यावर पेन आणि किचन विकायचा. आपल्या आईचा एकुलता एक आधार असलेला या मुलाचा असा शेवट झाला होता. आईने रीतसर तक्रार नोंदवली आणि तपास वेगाने पुढे सरकला. पोलिसांनी रेहान त्या दिवशी ज्या भागात फिरत होता त्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. फुटेजमध्ये त्याच्याच वयाची 2 मुलं त्याला कुठेतरी घेऊन जाताना दिसली. पुढचे कॅमेरा तपासले तेव्हा त्या दोघांना वाटेत आणखीन काही मुलं येऊन मिळाली आणि हा सगळा गट धोबी घाटाच्या दिशेने निघाला. नेमक्या याच भागात रेहानचा मृत्यूदेह सापडला होता. त्यामुळे या मुलांवरचा संशय वाढला. फुटेजच्या आधारे पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला सगळेच आम्हाला काहीही माहीत नाही असा आव आणत होते, पण सीसीटीव्ही फुटेज समोर ठेवताच त्यांच्या समोर काही पर्यायच उरला नाही आणि एका मागोमाग एकाने गुन्हा कबूल केला. चौकशीत जे समोर आलं ते ऐकून पोलीसही शॉक झाले. या 5 जणांमध्ये 20 वर्षाचा जोहेब खान नावाचा एक तरुण होता आणि बाकी चौघे त्याला डॉक्टर समजत होते. प्रत्यक्षात तो एका BBAच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता, पण डॉक्टरासारखा भासावा म्हणून तो पांढरा कोट घालून फिरायचा. महिन्यापूर्वी जोहेब मोबाईलवर इंस्टाग्राम रील स्क्रोल करत बसत असताना त्याला एक रील दिसली. त्या रीलमध्ये सांगण्यात आलं होतं की पुरुषांचे अंडकोश 3 कोटींना विकले जातात आणि आखादी देशामध्ये तरुणांच्या अंडकोशाला प्रचंड मागणी असून त्याबद्दल 1.25 कोटीपर्यंत रक्कम मिळते. हे बघून जोहेबच्या डोक्यात एकच विचार घोळू लागला, झटपट करोडपती होण्याचा हा सोपा मार्ग आहे. पण एकट्याने हे शक्य नव्हतं, म्हणून त्याने आपल्या ओळखीच्या चौघांना एकत्र केलं आणि तीच रील त्यांनाही दाखवली. डॉक्टरासारखा दिसणारा जोहेब हे सांगतोय हे खरं असणार असा समज करून घेत चौघेही या प्लॅनमध्ये सामील झाले. प्लॅन सोपा होता. चौघांनी शिकार शोधून आणायची, तिला संपवायचं आणि अंडकोश कसे काढायचे व ते कुठे विकायचे ही जबाबदारी जोहेबची. या टोळक्याने रस्त्यावर फिरणाऱ्या कोणाचाही आधार नसलेल्या मुलांना लक्ष करायचं ठरवलं. अशी मुलं गायब झाली तरी कोणाला फरक पडणार नाही हा त्यांचा हिशोब होता आणि 2 वेळा त्यांनी वेगवेगळ्या मुलांना आमिष दाखवून सोबत नेण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा सावज त्यांच्या तावडीतून निसटलं. तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांची नजर इक्बाल मैदानात पेन विकणाऱ्या रेहानवर पडली. जवळपास महिनाभर एका आरोपीने त्याच्याशी मैत्री वाढवली, विश्वास कमवला. 6 ऑगस्टला 2 मुलांनी रेहानला गाठलं आणि आपलं भांडण झाले, मुलांना मारायला जायचंय असं सांगून सोबत यायला सांगितलं.
रेहानने आधी नकार दिला, पण त्याने 100 रुपयाचा आमिष दाखवताच रोज घर खर्चासाठी झटणाऱ्या त्या मुलाचे डोळे चमकले. आईला हातभार लागेल या आनंदात तो त्यांच्या सोबत निघाला. इक्बाल मैदानातून चालत चालत ते धोबी घाटाच्या दिशेने निघाले. वाटेत आणखीन 2 आरोपी येऊन मिळाले. निर्जन जागी पोहोचताच मागून चालणाऱ्याने एकाने अचानक रेहानवर चाकूने वार केला. तो कोसळला. उठून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतानाच बाकीच्यांनी त्याच्या हातपाय दाबून धरले आणि सपासप वार करत त्याचा जीव घेतला. हे सगळं व्हिडिओ कॉलवर पाहणारा जोहेब दुरून सूचना देत होता. रेहानच्या मृत्यूनंतर खरं काम सुरू झालं. त्याच्या सांगण्यावरून ब्लेडने चिरा देत मुलाची अंडकोश वेगळी केली आणि प्लास्टिकच्या पिशवीत भरून मृत्यूदेह तिथेच टाकून दिला. पण इथून पुढे मोठा प्रश्न आला. अंडकोश कुठे आणि कोणाला विकायचे आणि कुठली ठोस माहिती त्यांच्याकडे नव्हती. इंटरनेटवर शोधूनही असा कुठलाही बाजार अस्तित्वात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काही दिवस ते भोपाळमध्ये गिऱ्हाईक शोधत फिरले, पण कोणीही मिळालं नाही. 4थ्या दिवशी पिशवीतून येणारा दुर्गंध असह्य झाला आणि अखेर जोहेबने ते पिशवी फेकून दिली. ज्या रीलवर विश्वास ठेवून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं होतं ती संपूर्ण अफवा असल्याचं तोपर्यंत त्यांच्या लक्षात आलं होतं. आज हे 5ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुन्हा कबूल झालेला आहे आणि हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण या सगळ्या प्रकरणात एका आईने आपला एकुलता एक आधार गमावला आणि रोज 100 रुपये कमवण्यासाठी झटणाऱ्या एका मुलाचा अंत मात्र त्याहून भयंकर वेदनेनं झाला. सोशल मीडियाच्या एका अर्धवट खोट्या माहितीने 5 आयुष्य उद्ध्वस्त केली आणि एक निष्पाप जीव कायमचा हिरावून घेतला. प्रश्न हा उरतो की स्क्रीनवर सरकणाऱ्या प्रत्येक रीलवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवायचा का? याचा विचार आपण कधी करणार आहोत का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.